एका क्षणात सगळं बदललं. संपूर्ण जगाला एक मोठा धक्का बसला. बातमी होती, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झालाय. पण हा हल्ला केला कोणी आणि त्याहूनही मोठा प्रश्न का? चला तर मग या सगळ्या घटनेच्या मुळाशी जाऊया आणि सत्य शोधून काढूया. बरं, ही काही साधीसुधी डिनर पार्टी नव्हती. इथे अमेरिकेतले मोठे मोठे शक्तिशाली लोक जमले होते. सगळीकडे हशा आणि गप्पांचा आवाज होता. पण एका क्षणात या हशाचं रूपांतर भीतीच्या किंकाळ्यांमध्ये झालं. हो, त्या एका संध्याकाळी सगळ्यांच्या सगळं बदलून गेलं. तर तारीख होती 25 एप्रिल. ठिकाण होतं वॉशिंग्टनचं प्रसिद्ध हिल्टन हॉटेल. इथे व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनर आयोजित करण्यात आला होता. म्हणजे पत्रकार, राजकारणी, मोठमोठे सेलिब्रिटीज सगळे एकत्र जमले होते. वातावरण एकदम उत्साहाचं होतं. पण अगदी कुणालाही कल्पना नव्हती की पुढे काय वाढून ठेवलंय. आणि मग अचानक गोळीबाराचे आवाज घुमले. हॉटेलच्या लॉबीमध्ये एका क्षणात गोंधळ माजला. तिथे असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनीनं सांगितलं की तो आवाज एखाद्या ऑटोमॅटिक फायरसारखा होता. साहजिकच भीतीने सगळ्यांची अक्षरशः गाळण उडाली होती. चला तर मग आपला पहिला भाग बघूया, हल्ला. नेमकं त्या रात्री घडलं तरी काय? तर बघा, डिनर अगदी रंगात आला होता आणि त्याचवेळी एक हल्लेखोर हॉटेलच्या लॉबीत घुसला आणि तो थेट बॉलरूमच्या दिशेने धावू लागला. पण सिक्रेट सर्व्हिसचे जवान एकदम अलर्ट होते. त्यांनी लगेच त्या हल्लेखोराला अडवलं आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला ट्रम्प आणि इतर महत्त्वाच्या लोकांना तिथून पटापट सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. या सगळ्या धावपळीत त्या हल्लेखोराला घटनास्थळीच पकडण्यात आलं. आता ही घटना किती गंभीर होती याचा अंदाज तुम्हाला यावरून येईल. त्या हल्लेखोराकडे एक नाही तर अनेक शस्त्र होती. त्याच्याकडून एक हँडगन, एक शॉटगन आणि काही चाकू जप्त करण्यात आले. म्हणजे हे अगदी स्पष्ट होतं की तो पूर्ण तयारीनिशी आला होता. बरं, आता येतोय दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, हल्लेखोर. अखेर ही व्यक्ती होती तरी कोण? जास्त वेळ गेला नाही आणि असोसिएटेड प्रेसने हल्लेखोराची ओळख जगासमोर आणली. त्याचं नाव होतं कोल थॉमस ॲलन. वय होतं 31 इयर्स आणि तो कॅलिफोर्नियातल्या टोरेन्स नावाच्या शहरात राहायचा. पण ही तर फक्त वरवरची माहिती होती. कहाणी याच्या खूप पुढे आहे. अर्थातच या हल्ल्यानंतर काही तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली आणि त्यांनी या हल्लेखोराला एक ठग, एक दुष्ट आणि खूप आजारी व्यक्ती असं म्हटलं. त्यांची प्रतिक्रिया एकदम तीव्र आणि अगदी स्पष्ट होती. आता आपण तिसऱ्या भागाकडे वळूया, विरोधाभास. कारण ही आहे दोन वेगवेगळ्या ओळखींची एकच कहाणी. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हा कोल थॉमस एक प्रचंड हुशार आणि यशस्वी व्यक्ती होता. म्हणजे बघा, कॅल्टेकसारख्या जगातल्या टॉप इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी, त्यानंतर कम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स. इतकंच नाही तर नासाच्या जेट प्रपल्शन लॅबमध्ये तो रिसर्च फेलो होता. तो एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि गेम निर्मातासुद्धा होता. आणि 2024 साली त्याला सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कारही मिळाला होता. त्याची ही अचीव्हमेंट्सची यादी खरंच थक्क करणारी आहे. आणि खरा गोंधळ इथेच सुरू होतो. बघा, एका बाजूला त्याला ओळखणारे लोक काय म्हणतात की तो शांत, संयमी आणि खूप चांगला, हुशार शिक्षक होता. आणि दुसऱ्या बाजूला तीच व्यक्ती हातात हँडगन, शॉटगन घेऊन थेट माजी राष्ट्राध्यक्षांवर हल्ला करायला जाते. म्हणजे ही दोन पूर्णपणे विरुद्ध टोकं एकाच व्यक्तीमध्ये कशी असू शकतात? हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल जेव्हा लोकांना विचारलं गेलं तेव्हा वेगवेगळी मतं समोर आली. त्याचे मित्र म्हणायचे की तो खूप हुशार आणि ॲक्टिव्ह होता, तर त्याचे शेजारी आणि ऑफिसमधले सहकारी त्याला एक शांत आणि नम्र व्यक्ती म्हणून ओळखायचे. आणि हो, इथे एक राजकीय अँगलसुद्धा आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये त्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे कमला हॅरिस यांच्या प्रचार मोहिमेसाठी $25ची देणगी दिली होती. ही एक महत्त्वाची माहिती आहे. ठीक आहे, आता वळूया चौथ्या भागाकडे, हेतू. त्याच्या या कृतीमागे काय हेतू होता? याचं उत्तर एका पत्रात दडले की नाही? पण मग मूळ प्रश्न तोच राहतो. इतकी चांगली पार्श्वभूमी, इतकं यश, असं सगळं असताना एखादी व्यक्ती इतकं टोकाचं पाऊल का उचलेल? काय कारण असेल यामागे? याचं उत्तर मिळतं त्याने लिहिलेल्या एका पत्रात. त्या पत्रात त्याने स्पष्ट लिहिलं होतं की डोनाल्ड ट्रम्प एक अत्याचारी, देशद्रोही आणि मुलांचं शोषण करणारा आहे. त्याच्या दृष्टिकोनातून हेच त्याच्या हल्ल्यामागचं कारण होतं. आता अर्थातच जेव्हा CBS न्यूजच्या एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांना कोल थॉमसच्या या आरोपांबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ते खूप संतापले. त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आणि म्हटलं, मी अत्याचारी नाही, हे सगळं एका विकृत माणसाचं बरळणं आहे. आणि आता शेवटचा 5वा भाग, तपास. कारण उत्तरांचा शोध अजूनही सुरू आहे.
सध्या FBI या प्रकरणाचा तपास करत आहे आणि त्यांच्यासमोर 3 मुख्य प्रश्न आहेत. पहिला, या हल्ल्यामागे कोल थॉमस एकटाच होता की अजून कोणी होतं? दुसरा, त्याचा कुठल्या दहशतवादी संघटनेशी काही संबंध होता का? आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, त्याला ही सगळी जीवघेणी शस्त्र मिळाली तरी कुठून? खरं तर ही घटना फक्त एका हल्ल्याची नाहीये. ही आपल्याला एका खूप मोठ्या आणि खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासमोर उभं करते. तो प्रश्न म्हणजे एखादी इतकी हुशार, इतकी यशस्वी व्यक्ती असं टोकाचं कृत्य करायला का प्रवृत्त होते? यामागे नक्की काय कारणं असू शकतात? वैयक्तिक, सामाजिक की मानसिक? यावर विचार करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे.